नमस्कार मंडळी, योगिताज व्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आज मी कंदिलाच्या कारखान्यातच आलेली आहे। ठाण्याला घंटाळी देवी मंदिरच्या अगदी बाजूला भव्य प्रदर्शन आणि विक्री चालू आहे। SJ आर्ट असं ह्या कारखान्याचं नाव आहे। सुंदर सुंदर कंदील आपल्याला बघायला मिळणार आणि कशा पद्धतीने तयार करणार आहेत ते सुद्धा आपल्याला बघायला मिळणार। तर व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे किमती सुद्धा कळतील आणि छान छान डिझाईन्स पण तुम्हाला इथे खरेदी करता येईल। तर चला, दिवाळीसाठी हा खास स्पेशल व्हिडिओ आहे। तर बघूया काय काय कंदीलच आहेत। ठाणे वेस्टवरून तुम्ही चालत आलात 15 मिनिटं, हे श्री घंटाळी देवीचं मंदिर आहे आणि ही अनन्या सोसायटी आहे। ह्या बाजूला आतमध्ये गेलात गेटमध्ये आतमध्ये, हे ग्राउंड फ्लोअरलाच हे स्टॉल लागलेला आहे। पारंपरिक आकाश कंदिलांचे भव्य प्रदर्शन आणि विक्री। SJ आर्टचे मालक आहेत। दादा नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? स्वप्नील संजय जाधव। अच्छा, आणि खूप सुंदर कंदील बघायला मिळत आहेत, म्हणजे काम पण मोठ्या प्रमाणात चालू आहे। सांगा आम्हाला काय काय किमती असणार आहे। हा एक सुंदर कलर्सचा वाटतोय। हे आमचं यावर्षीचं चांगलं आणि खूप खप असलेलं हे डिझाईन आहे। आयडिया खूप सुंदर आहे ही। कंदील मध्ये कलश आलेला आहे, अगदी पारंपरिक, खूप सुंदर। म्हणजे त्याला आंब्याची पानं वगैरे दिलंय, नारळ आहे आणि सुंदर वाटेल। हा, काय किंमत असेल? ही 350 रुपये फक्त। वाव, आणि ही सगळे तुम्ही म्हणजे काय काय वापरलंय याच्यामध्ये? कापड आहे आणि हा फॉईल लावलेला पुठ्ठा आहे। अच्छा, आणि म्हणजे सगळं इको फ्रेंडली म्हणता येईल। खूप सुंदर। वेगळं डिझाईन काय हवं असेल तर नक्की ट्राय करू शकता। मग याच्या साईज किती येणार? ही एक साईज येते आणि ह्याच्यापेक्षा एक मोठी येते, जी मोठ्या बंगल्याला किंवा एखाद्या मोठ्या सोसायटीसाठी ती आपण वापरू शकतो। ती तिथे लागलेली डिझाईन मध्ये हा मोठा कळस बनवलेला आहे। हा म्हणजे सोसायट्यांमध्ये जास्त प्रमाणात आहे का तुमचं? ऍक्च्युली आम्ही सोसायटीसाठी मोठे कंदील सगळे प्रकारचे बनवतो आणि ठाण्यातले बरेच लोक आपल्यापर्यंत पोहोचतात मोठ्या कंदिलांसाठी। त्यांच्या सोसायटी असेल, मंडळांचे असतील, अशा आम्ही कंदील बनवतो। आता हा एक कंदील आहे आम्ही बनवलेला, हा बघूया जवळ। लाकडी कंदील हलका असतो, त्यामुळे हवेत जरी गेला तरी तो अच्छा मस्त असा फिरता राहील। महाराजांचं इथे सुंदर असं चित्र आहे आणि लिहिलेलं आहे सगळं। म्हणजे मंडळांचं काही नाव असेल, त्यांचे लोगो असेल, त्यांना हवा असणारा फोटो असेल तो आपण याच्यावर प्रिंट करू शकतो। बरं, आणि हे सगळे फिती वगैरे वापरले आहेत, म्हणजे पावसात हे भिजलं तरी त्याला काही नाही होणार। बरं, हा तरी काय किंमत असेल? या कंदिलाची किंमत आहे 5000 रुपये। 5000 रुपये। तर बघा, याच्यापेक्षा पण मोठी आहे। ह्याच्यापेक्षा मोठा आहे ना, तो बऱ्याच मोठी साईज आहे आपली। ही जवळजवळ 6 फुटाची हंडी आहे आणि पट्ट्या पकडल्या तर हा जवळजवळ 12-1 फुटाचा कंदील होतो। आणि हा मोठमोठ्या नाक्यांवरती वगैरे ह्याची मागणी खूप असते। बरोबर, म्हणजे राजकारणी लोकांसाठी म्हणा किंवा मंडळांसाठी त्यांचा लोगो, त्यांच्या मंडळाचं नाव वगैरे आम्ही असं प्रिंट करून, आणि कपडापासून पूर्ण बनलेला आहे आणि आतमध्ये लाकडी फ्रेम आहे आणि मजबूत आहे आणि पावसात वगैरे भिजला तरी त्याला काही होत नाही। अच्छा, मस्त असं सुंदर। म्हणजे सगळ्यात मोठ्या साईजचा कंदील बघा, केवढा मोठा आहे। आपल्यापेक्षा पण मोठा आहे। हे बघा, आम्ही खाली ठेवून दाखवतो। माझ्या हाईटला किती लागतोय तो बघा, खाली ठेवा। अच्छा, आपल्यापेक्षाही बराचसा मोठा। बरोबर, एक स्पेशालिटी हा मुंबईमध्ये, पूर्ण ठाण्यात, मुंबईत म्हणजे कुठेही हा बनला जाणार नाही, फक्त आमच्या इकडेच बनवतो। म्हणजे लोखंडाचा पूर्ण साचा आहे, तुम्ही हातात घेऊन याचं वजन चेक करा। आणि हे विजण्यासाठी कमीत कमी 1 हप्ता एका माणसाला लागतो आणि तो एकच कारागीर आहे जो हे कंदील बनवतो आमच्या इकडे आणि आमच्या इकडे सप्लाय करतो। अच्छा, हे काय मटेरियल असणार आहे? हे नायलॉनची रशी असते ना, ते तोरणाला वगैरे वापरतात ती रशी आहे। अच्छा, खूप सुंदर। आणि आपला झेंड्याचा कलर आहे, भारताच्या झेंड्याचा कलर आहे मस्तपैकी, राष्ट्रीय ध्वजाचा। आणि बघा
सुंदर. त्यातले 2-3 कलर वरती लागलेले आहेत आणि मग ते लाईटला लागल्यानंतर ते एकदम लॅम्प सारखे दिसतात. हो, लाईट लागल्यानंतर बघा किती आहे. आणि साईज लहान पण आहे ना. हा, यांच्यात मध्ये लहान ही साईज लहान जी साईज आहे ती, हो ती पण आहे. त्याची काय किंमत असेल? ह्याची 1500 रुपये आणि आणि त्याची मोठ्याची? 2500 रुपये. परवडणारा असा छोटासा म्हणजे लहान घरांसाठी म्हणा किंवा लहान खिडक्यांमध्ये राहणारा असा पणती वगैरे दिली, पणती वगैरे दिलेली आहे आणि कापड आहे आणि पुठ्ठ्याला आम्ही फॉइलिंग केलेलं आहे, त्यामुळे पाऊस जरी पडला याच्यावर तरी तो चांगला राहणार. आणि पाऊस आता आपल्या मुंबईतून काय जायचं नाव घेत नाहीये. छान आहे. छोटासा कितीला हा आहे? 200 रुपयाला. अरे वा. मग साधारण तुमच्याकडे किती पासून सुरुवात आहे? अगदी 5 रुपयाच्या छोट्या कंदिलांपासून ते 10,000च्या मोठ्या कंदिलापर्यंत. जास्त प्रमाणात घेतलं तर 5 रुपयापासून आहे. बरं. हा कशापासून बनवला दादा? पूर्ण पेपरचा आहे आणि फ्लोरोसंट कलर वापरलेले आहेत, त्यामुळे तो लाईट मध्ये अगदी एकदम सुंदर दिसतो. हा वाला. हा, प्रत्येक त्यांनी कंदील एक्सप्लोर केलेला आहे, मस्त डिस्प्ले केलेला आहे, त्याच्यावरती तुम्हाला आयडिया येईल की कशा प्रकारे तो दिसणार आहे. आता एकदम सिंपल सोबर पण मस्त उठून दिसणार. नुकताच छावा पिक्चर खूप गाजला, तर आम्ही त्याचं पण एक डिझाईन बनवलेलं आहे. लोकांना खूप आवडतं हे डिझाईन आणि कपड्यामध्ये असल्यामुळे त्याचा खूप चांगली मागणी आहे. आणि कापड पण तुम्ही छान वापरले. आपला भगवा कलर, भगवा रंग आणि महाराजांचं किती सुंदर असं चित्र आहे. छावा छानच आहे, एकदम मस्त. तसंच या छावा बरोबर आपलं शिवाजी महाराजांचं पण आपण प्रिंट मध्ये केलेलं आहे. बरं. महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं, श्री स्वामी समर्थांचं पण आहे. म्हणजे तुम्हाला जसं हवं तसं आपण बनवून पण मिळतं का? आम्ही ठराविक जे गोष्टी आहेत, म्हणजे आपल्या स्वामींचं असतील, महाराज असतील, श्रीकृष्णाचं आहे, श्रीरामांचं आहे, अशा आम्ही प्रिंट वापरून ते आधीच तयार करून ठेवले. लोकांच्या मागण्या असतात की असे पाहिजे. म्हणजे सिल्वर पण घेतलंय तुम्ही आणि गोल्डन पण घेतलंय. ही जी बाजूची सगळं कपडा आहे. अच्छा. म्हणजे भिजलं पावसात तरी तुम्हाला काही या कंदिलाला होणार नाहीये. छान. अगदी. ह्याची काय किंमत आहे? त्याची 500 रुपये किंमत आहे आणि तो महाराजांचा जो होता त्याची 600 रुपये दिले, जो ज्यूट पासून बनवलेला आहे आणि खूप कारागिरी आहे त्या कंदिलामध्ये. अच्छा. हो ना. किती मेहनतीने केलं आहे. खूप हलका आहे. हलका आणि दिसायला पण किती क्यूट आहे. एरवी पण तुम्ही असं हॉलमध्ये वगैरे लावू शकता. छान गॅलरीत वगैरे पण लावू शकताय. काय किंमत म्हणाले? ह्याची 600 रुपये किंमत आहे. खूप क्यूट आहे, मस्त. ह्याची झालर वगैरे वेगळी कलर असेल ना? वेगवेगळे कलर आहेत याच्यामध्ये, कमीत कमी 7 ते 8 कलर आहेत. अरे वा, खूप सुंदर आहे. वेगळं पॅटर्न बघायला मिळत आहेत यंदा. काय म्हणजे तुमचं किती वर्षापासून या व्यवसाय? मला जवळजवळ 20 वर्ष झाली. सुरुवात केलेली खूप लहान, म्हणजे 100 कंदिलांपासून, पण आता मी जवळजवळ लाख क्वांटिटीचे कंदील आम्ही बनवतो. म्हणजे ऑर्डर घेतात आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. आपण बघणार पण आहोत काय आतमध्ये त्यांचं काय. हा डबल लेअर दिसतोय. डबल लेअरचा आहे, मस्त. थोडस वेगळं डिझाईन. किती लोकांना वेगवेगळे डिझाईन, म्हणजे एक वर्षी जर हा कंदील घेऊन गेले तर दुसऱ्या वर्षी लोकांना दुसरा हवा असतो, म्हणून आम्हाला डिझाईन मध्ये नेहमी अपडेट राहणं गरजेचं आहे. बरोबर. खूप छान. पण एवढी कल्पना शक्ती पण पाहिजे की कसं सुचत आहे. इतके वर्ष आता काम करत वेगळं वेगळं. खरंच विविधता आपल्याला हवी असते. आणि किती प्रकारचे कंदील, साधारणतः आपल्याकडे किती प्रकारचे कंदील असतील, म्हणजे डिझाईन? आतापर्यंत आपल्याकडे ना जवळजवळ एक 250 ते 300 प्रकारचे वेगवेगळे कंदील आहेत. क्या बात आहे. तो का आपण मगाशी बघितलं तेच. ते सुंदर सुबक काम आहे, एकदम आटोपशीर. आणि ही कलाकुसर, म्हणजे एखाद्या कंदिलाला तरी किती वेळ जात असेल ह्या कंदिला? प्रत्येक कंदिलाची प्रोसेसला टायमिंग वेगवेगळा लागतो. काही कंदिलांना खूप कमी टाइम लागतो, काही कंदिलांना खूप बराच वेळ लागतो. म्हणजे जसं की आपलं हे ज्यूटचं बघितलं आपण, तर त्याला बराच वेळ लागतो. त्यामुळे त्याची किंमत थोडीफार वाढते. म्हणजे जसं की त्यात किती कारागिरी आणि किती वेळ लागतो त्यानुसार त्याच्या किमती. प्रत्येक कारागीर तो वेगळा असा आहे. बरोबर. त्यानंतर आपल्याकडे लहान कंदील पण आहेत. बरं. लहान कंदील सेट आहे का? हा, सेट आहे. गॅलरीत वगैरे लागतात. 300 रुपयाला आम्ही सेट विकतो. अरे वा, खूप क्यूट आहे. बघा ना, 12 कंदील येतात त्याच्यामध्ये, असे कलरफुल असतात. आपण अशी माळ लावतो ना, छान छोटेसे बल्ब वगैरे लाइटिंगचे, हे माळ आपण याच्यामध्ये ऍडजस्ट करू शकतो. त्यानंतर एक लहान कंदिलांमध्ये वेगळी व्हरायटी. शाळेची आठवण आली. तसेच करंज्यांचे छोटे कंदील. म्हणजे हे आपली शिकवण असते शाळेतली. हीच दादांनी पुढे 20 वर्षांपासून कार्यरत आहे. म्हणजे सुरुवातच तशी केलेली की शाळेतूनच आवड अशी आली. वहीचे पुठ्ठे वगैरे असायचे ते कटिंग करायचो आणि बनवायचो आणि ते ना विकायला घेऊन जायचो मार्केटमध्ये. तेवढेच दिवाळीची खरेदी व्हायची माझी आणि मला थोडस पैसे मिळायचे. त्यातनं हे तयार झालंय. मस्त. लहान मुलापासून, म्हणजे त्यांच्या बालपणापासून यांनी छंद आणि पुढे त्यांनी व्यवसायात रूपांतर केलंय. तेव्हापासून त्यांची ही कला आहे. बघा ना किती सुंदर. ही शाळेतला आपला आकाशकंदील असायचा, साधा आपला पेपर असायचा तो ना. चांगण्या आवडतात, तर त्या चांगण्यांचं पण आम्ही. सुंदर वाटतं.
आता हल्ली बघायला पण मिळत नाही चांदण्यामध्ये बरेचशा प्रकार. म्हणजे आता चायनाचे वगैरे आलेले आहेत. नाही, हे सगळं आपलं मॅन्युफॅक्चर. हे बघा, आणि लोकांना घेऊन जाण्यासाठी खूप इझी आहे आणि तुम्ही फोल्ड करून ठेवू शकता. मस्त. आणि त्यात पण आम्ही असे वेगवेगळे चांगले असे ग्लॉसी कलर वापरलेत, असं जसं की पिंक वापरलाय, रेड वापरलाय, आणि ते सगळे मेटालिक आहेत. फोल्डिंग मध्ये आमच्याकडे जवळजवळ 5 ते 6 व्हरायटी आहेत. बरं. जसं की हा एक कंदील आहे, बरं, पिंक ब्लॉसम या कंदिलाचं नाव आहे. अरे वा. त्यानंतर मग बटरफ्लाय, हा एक फोल्डिंगचा कंदील आहे. म्हणजे अगदी तुम्ही फक्त पिन काढायची आणि त्याला फोल्ड करायचं. अच्छा, फोल्ड होतो. हा, एवढा फोल्ड होतो. किती छोटीशी घडी आहे. आणि त्याला फक्त असा ओपन करायचंय, तो पूर्ण असा फुलतो इझिली. आणि बटरफ्लाय, आणि ह्याला पिनिंग त्यातच दिलेलं आहे, त्या पिन फक्त पिन अप करायचं. बरं, हे बघा सगळं सेटच आहे हा. आणि दादा याची काय किंमत आहे? ह्याची 400 रुपये फक्त. मस्त, खूप सुरेख आणि आटोपशीर. आणि हे कंदील आमचे इंडियाच्या बाहेर पण जातात. म्हणजे बरीच लोक आहेत, त्यांची मुलं परदेशात आहेत, शिकतायत वगैरे, तर त्यांचे आई बाबा येतात आणि त्यांच्यासाठी फराळ, कंदील वगैरे अशी एक भेटवस्तू पाठवतात त्यांच्याबरोबर. तर हे कंदील आमच्या परदेशात पण गेलेले आहेत ऑलरेडी. परदेशात गेलेला कंदील, आणि इतका हलका फुलका, खरंच ते न्यायला पण सोपं आहे आणि गिफ्ट द्यायला पण छान आहे. पूर्ण आपण जे जसं त्यांनी सांगितलं फराळाचा आपण सेट देतो, त्यामध्ये छान द्याल. बघा ना किती छान छान आहेत. आणि त्या चांदण्या पण मस्त आहेत. प्लेन पण आहे ना दादा? हे प्लेन पण आहे. वाव, खूप सुरेख. हे पण तसंच फोल्डिंग आहे. हे फक्त असं ओपन करायचं आणि त्यात त्या रिंगा दिलेल्या आहेत त्या टाकायच्या, म्हणजे तुमचा पिंक वाला कंदील झाला. मस्त डिझाईन्स, कलर किती सुंदर आहेत. खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत बघा. श्रीचं लिहिलेलं म्हणजे शुभचिन्ह आहेत. वेगवेगळे हे वापरले. इथे खणाचं आहे का? खणाचं आहे, खणाचं आहे. आता खणाचं खूप ट्रेंड आहे. हो, ट्रेंड आहे खूप चांगला सगळ्या वस्तूंचं. तो कसा येणार आहे हा खणाचा? हा 300 रुपयाला. अरे वा, किमती पण वाजवी अशा आहे. आणि ह्याच्या मागे हे सगळे हात आहेत, ते आपण आता आतमध्ये जाऊया. त्या दादा आपण इथे बघूया. हे अशी मुलं आमची सगळी मिळून काम करतात आणि कॉलेज करून आणि त्यांचा टायमिंग ऍडजस्ट करून ते अभ्यास वगैरे करून, म्हणजे सर्व आवड आहे यांना पण आवड आहे. या गोष्टीमध्ये मुळात म्हणजे आवड असली पाहिजे. कलाकुसर आहे. याच्यासारखी पण मुलं आहेत ज्यांना ना बोलता येत नाही आणि ऐकता येत नाही, तर ती मुलं पण येतात. त्यांचा खूप मोठा ग्रुप आहे. पण त्यांची आज बरोबर एक्झाम आहे. एक्झाम असल्यामुळे ते आले नाहीयेत, पण ते त्यांचा वेळ काढून आणि तेवढा वेळ देऊन आमच्यासाठी काम करतात आणि त्यांचा मोबदला त्यांना मिळतो. खूप चांगली गोष्ट आहे. दादांनी म्हणजे असं पण दिलेलं, रोजगार पण उपलब्ध करून दिलेला आहे. कॉलेजमध्ये एक्झाम चालू आहे. अच्छा, त्याच्यामुळे तर त्यांना ऐकायला फक्त त्यांना असं साइन लँग्वेज करून कळत आहे. डीप आहे आणि तो आमच्याकडे कंदील बनवायला येतो आणि ह्याच्याबरोबर आणखी असे बरेच लोक येतात. अच्छा, बरोबर. नाव काय? नाव राजीव म्हणून याचं नाव आहे. खूप छान, मस्त. आणि सगळ्या प्रकारचे कंदील आम्ही इकडे स्टोअर केलेले आहेत वरती. ही जागा पण तेवढी उपलब्ध पाहिजे. हो, बरोबर. कारण की ते एकदा बनलं की ते खूप नाजूक असतं, त्यामुळे त्यांना आम्ही थोडंसं लटकवून वगैरे असं ठेवतो, म्हणजे जशी लोक येतील तशी त्यांना पटकन देता येईल. पटकन. आणि इथे फोल्डेबल पण केलेलं आहे त्यांनी. म्हणजे ते सगळे कंदीलचे जे प्लँक्स असतात ना, ते सगळे आम्ही इकडे ठेवले. ते इकडे काढून जॉईन करून आम्ही कंदील तयार करतो. किती मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. आणि ही मुलं सगळी अभ्यास करून, कोण जॉबला आहेत, अशी कलाकुसर करतायत आणि किती मग्न आहेत बघा प्रत्येक जण. कारण ही नाजूक सगळं काम आहे ना, प्रत्येकालाच जमत असं नाही. आणि यांना एक खास असं देणगी दिलेली असते अशा मुलांना, की खास अशी कला अवगत असते. बरोबर, खरंच. धन्यवाद. तर आज आपण छान कारखान्यामध्ये बघितलं कसं काम चालू आहे आणि बरेचसे वर्ष म्हणजे स्वप्नील दादा करतात या व्यवसायात. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खरंच खूप शुभेच्छा माझ्याकडून. खूप मुलांना तुम्ही रोजगार उपलब्ध करून दिलाय आणि उद्या त्यांचा एक नवीन स्वप्नील तयार होणार आहे. आणि मुळात म्हणजे ज्यांना बोलायला ऐकायला येत नाही त्यांना पण काम मिळते. खरंच खूप हॅट्स ऑफ. तर अगदी 350 पेक्षा जास्त आहेत ना तुमच्याकडे कंदील, आणि परदेशात पण गेलेले आहेत. आणि कोणाला ऑनलाईन वगैरे हवं असेल तर तरी मिळणार ना, ठाण्यात आणि इतर ठिकाणी अवेलेबल आहे. तर आपला दादांचा नंबर स्क्रीनवरती आहे, ऍड्रेस सुद्धा आहे. कारखान्यात या, मस्त. म्हणजे इथे आलात ना, बऱ्याच व्हरायटी बघायला मिळते. आणि ही कलाकुसर बघा, इतकी म्हणजे काही बार्गेनिंग करायची काही गरज वाटणार नाही असे त्यांनी भाव ठेवलेले आहे, परवडतील असे. मोठ्या प्रमाणात हे कंदिलाचा कारखाना मला
मला बघायला अगदी बघतच राहावं असं आहे. आणि जे लाईट्स लावल्यानंतर ते इतके सुंदर दिसणार आहेत आणि कला तुमची घराघरात पोहोचावी अशी माझी अपेक्षा आहे. तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. दादा धन्यवाद पुन्हा एकदा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी करा.